आता बातमी पुण्यातून। पुण्यात काँग्रेस महिला आघाडीनं आंदोलन केलेलं आहे। रुपाली चाकणकर यांच्या विरोधात काँग्रेस आक्रमक झाली। तर रुपाली चाकणकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्यांना जोडे मारत काँग्रेस महिला आघाडीनं हे आंदोलन केलेलं आहे। अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। रोहन, पुण्यात काँग्रेस आक्रमक झालेली आहे, चाकणकरांविरुद्धचं हे आंदोलन। अगदी बरोबर आहे। खरं तर पुण्यातील काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी संपूर्ण आंदोलन जे आहे ते पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती केलेलं पाहायला मिळत होतं। अनेक महिलांनी जे आहे ते आक्रमक पवित्रा घेत रुपाली चाकणकरांना अटक करावी अशा प्रकारची मागणी जी आहे ती केलेली पाहायला मिळते। खरं तर कालच रुपाली चाकणकर यांनी त्यांच्या महिला आयोगाच्या पदाचा राजीनामा दिलेला आहे, परंतु अजून देखील पुण्यामध्ये देखील सगळे आक्रमक नेते जे आहेत ते रुपाली तोमरे असतील, रुपाली चाकणकरांवरती सातत्याने घणाघात करताना पाहायला मिळत आहेत। कारण सुषमा अंधारे असतील, रुपाली तोमरे असतील, या देखील सातत्याने पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्यावरती आरोप करत होते। अनेक फोटो व्हिडिओ जे आहेत ते त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेले होते आणि आता अशातच काँग्रेस देखील रस्त्यावरती उतरलेलं पाहायला मिळते। परंतु काँग्रेसच्या या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी जरी विरोध केला असला तरी काँग्रेसचे शहराध्यक्ष जे आहेत अरविंद शिंदे यांनी काहीशी वेगळी भूमिका जी आहे ती रुपाली चाकणकर यांच्या बाबत मांडल्यामुळे संभ्रम जो आहे तो काँग्रेसमधला समोर आलेला पाहायला मिळतो। कारण का काल देखील काही माध्यमांना जी आहे ती रुपाली चाकणकरांच्या बद्दलची प्रतिक्रिया जी आहे ती अरविंद शिंदेंनी दिलेली होती आणि त्यावेळेस त्यांनी वेगळी भूमिका घेतलेली पाहायला मिळत होते। आणि आता अशातच काँग्रेसच्या महिला नेत्या ज्या आहेत त्या रुपाली चाकणकरांचा विरोध करताना पाहायला मिळत आहेत, रस्त्यावरती आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत। त्यांना त्यांच्या प्रतिमेला जे आहे ते जोडे मारून हे संपूर्ण आंदोलन जे आहे ते पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरती या सगळ्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती देखील रुपाली चाकणकरांच्या विरोधामध्ये या सगळ्या आंदोलनाच्या दरम्यान त्यांनी दिलेली पाहायला मिळत होती। रुपाली चाकणकरांना तात्काळ जी आहे ती अटक करावी अशी देखील मागणी जी आहे ती या सगळ्या महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेली आहे। कारण का ज्या पद्धतीने काही फोटोज व्हिडिओ जे आहेत ते रुपाली चाकणकरांच्या या खडाबरोबरचे आलेले होते, अगदी त्यांची पाद्यपूजा असेल किंवा त्यांचं दर्शन अगदी वाकून घेताना पाहायला मिळत होतं। त्यामुळे हे सगळं दृश्य जे आहे ते कुठेतरी या सगळ्या महिलांना पचलेलं नाही आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणामध्ये रुपाली चाकणकरांच्या विरोधात काँग्रेस जी आहे ती आता आक्रमक झालेली पाहायला मिळते। रस्त्यावरती उतरून त्यांच्याकडून जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी जी आहे ती केलेली आहे आणि चाकणकरांना अटक करावी अशा प्रकारची मागणी यांच्याकडून केली जाते। कारण का या सगळ्या प्रकरणामध्ये खरा ज्या पद्धतीने दोषी आहे त्या पद्धतीने अनेक राजकारण्यांचे फोटो जे आहेत ते समोर होते आणि त्यामुळे चाकणकर असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्या विरोधामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये आक्रमकता जी आहे ती या महिलांनी घेतलेली पाहायला मिळत होती। अगदी रोहन, राजकीय स्तरातून चांगलीच चीड पाहायला मिळते। चाकणकरांविरोधात महिला काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।